ह्याचा ट्रस्टी असल्यासारखाच आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्याकडे देशमुखी होती. शाहू महाराज जेव्हा स्थिर स्थावर झाले तेव्हा त्यांनी देशमुखी विकत घेतली होती. बर. त्यांच्याकडे वाईची देशमुखी होती. देशमुखी म्हणजे एक प्रकारचं टॅक्स कलेक्टरी असतो आणि तो एक प्रकार म्हणजे त्याला आपण शेतकरी म्हणू शकतो. शेतसारा गोळा करणारा शेतकरी किंवा तो शेतसारा गोळा करणारा. परंतु त्यांना ती पदवी छत्रपती पदापेक्षा मोठे, हा खूप मोठा आहे. आजच्या शासनाने सुद्धा हा लक्षात ठेवायला पाहिजे. अरे वा. की त्यांना स्वतःला शेतकरी म्हणून घेण्यात खूप मोठेपणा वाटायचा. हा. वा. मी वाईचा देशमुख आहे, बरोबर आहे ना, आणि ह्याचा मला खूप गर्व आहे. पण तो फक्त टॅक्स गोळा नाही करत, तो स्वतः शेतकरी पण आहे. आणि त्याचं एक ते देशमुख आहे त्याचं चिन्ह म्हणून त्यांनी एक राजचिन्ह तयार केलं होतं. आणि त्या राजचिन्हावर एक नांगर आणि असे गवताचे आहे, गवताचं शेत असतं चित्र आणि एक नांगर असं छापून त्यांनी एक चिन्ह तयार करून घेतलं. तर आपला विषय कसा होता की हे शिवाजी महाराजांची सावली म्हणून घेणं किंवा एखाद्याने त्यांना त्या अनुषंगानं त्यांना संबोधणं हे खूप त्यांच्या मोठेपणाचं लक्षण तुम्हाला दाखवून देण्यास भरपूर आहे. वास्तविक पाहता जेव्हा 1708 नंतर त्यांनी जे केलं, त्यांच्याकडे अधिकार काही नव्हते. भूमी नाही, भूमीच नाही आहे. बरोबर. अष्टप्रधान मंडळी आता एवढी मोठी सगळी लोक जमा झालीत आपल्या बाजूला. आपल्याला आपलं राज्य पुनश्च मिळवणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने मिळवायचं ह्याच्यावर त्यांनी जवळजवळ 3 ते 4 वर्ष अभ्यास केलाय. मीन टाइम सगळेच सरदार त्यांच्या बाजूला आले नाहीत दादा. सगळेच नाही आले. काही कालखंडानंतर त्यांचे जे सरसेनापती होते आणि त्यांचे जे उजवे हात ज्यांना समजायचे त्या धनाजीराव जाधवरावांचा मृत्यू झाला. धनाजीराव जाधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र होते चंद्रसेन जाधवराव. त्यांना शाहू महाराजांनी सरसेनापती ची पदवी दिली. परंतु त्यांचं आणि शाहू महाराजांचं काही एवढे फ्रिक्वेन्सी म्हणतो ती काही जुळली नाही, वेव्हलेन्थ जुळल्या नाहीत त्यांच्या. आणि त्यांनी शाहू महाराजांची बाजू सोडली. तो थोडासा तापट वृत्तीचा माणूस होता, तामसी होता. आणि तो शाहू महाराजांच्या असं म्हणलं तरी चालेल की तो त्यांच्या जीवावरच उठला होता. चंद्रसेन जाधवराव हा कुणाचा मुलगा आहे तर धनाजीराव जाधवरावांचा पुत्र आहे. हा धनाजीराव जाधवरावांचा पुत्र आहे. आणि बरेच लोक आहेत, दामाजी थोरात सारखे लोक होते, उदाजी पवारांसारखी लोक होते की ते ह्या स्वराज्याला त्रासदी पोचवत होते, छोटे मोठे बंड करत होते, अनेक ठिकाणी छापे टाकून शाहू महाराजांना त्रास देतो. मी सांगितलं की सगळीच लोक काय शाहू महाराजांच्या बाजूला आली नाही. अगदी एवढंच काय की ज्यांना आपण शिवछत्रपतींच्या नंतर मराठ्यांच्या आरमाराचा एक तडपता चेहरा म्हणून ओळखतो, ते कान्होजी आंग्रे सुद्धा शाहू महाराजांच्या सोबत नव्हते. ते सुद्धा एक बंडखोर वृत्तीनं ते कोकणाच्या किनारपट्टीवर त्यांच्या हालचाली सुरू होत्या की शाहू महाराजांना त्रास देणं, शाहू महाराजांच्या तुकड्यांवर हल्ला करणं. आणि शाहू महाराजांनी सगळ्यांना आपलेसं करायचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनी सगळ्यांना आपलंसं करायचा प्रयत्न केला. ज्यांना शाहू महाराजांचं ऑफरिंग्स पटल्या ते शाहू महाराजांनी सामील झाले. ज्यांनी नाही पटल्या त्या कधीच शाहू महाराजांना येऊन सामील झाले. त्यापैकी एक होता चंद्रसेन जाधव. परंतु त्यांचा सगळ्यांचा विमोड शाहू महाराजांनी एवढ्या 4-5 वर्षामध्ये केला, जे 1708 नंतर 1715 पर्यंत. त्यानंतर त्यांनी बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावांचे जे वडील होते ते शाहू महाराजांच्या गटात येऊन सामील झाले. ते काही काळ कारकून होते धनाजीराव जाधवरावांकडे. धनाजीराव जाधवरावांच्या सैन्यामध्ये ते कारकुनीचे काम करायचे आणि त्यांचा स्पार्क थोडासा शाहू महाराजांना नजरेस आला. त्यांना आपल्या पदरी घेतलं आणि त्यांची एक बौद्धिक क्षमता पाहून त्यांना पंतप्रधानाचं पद त्यांना दिलं आणि त्यांना आपल्या स्वराज्यामध्ये एक मानाचं स्थान दिलं.
माणसांची पारख ही ह्या कुटुंबाची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य आहे. बरोबर. शिवाजी महाराज असते म्हणजे अगदी शहाजी राजांपासून मी सांगतो, योग्य माणसं योग्य ठिकाणी योग्य वेळी. योग्य माणसं निवडायची, योग्य वेळी त्यांची नेमणूक करायची आणि योग्य ठिकाणी त्यांची नेमणूक करायची. ही जी माणसांची पारीख होते ना, ही ह्यांच्याकडं म्हणजे वडलोपार्जित इस्टेट जशी असते तसं तो एक वडलोपार्जित गुण ह्या फॅमिलीमध्ये. आता संभाजीराजांकडेही तसाच होता, शिवाजी महाराजांकडेही तसाच होता, आणि तो शहाजीराजे तर त्याचे उद्गातेच होते. बरोबर. पण तो सगळ्यात महत्वाचा गुण आहे, सगळ्यात महत्वाचा गुणग्राहकता म्हणतो आपण. माणसाची गुणग्राहकता ओळखणे, त्याच्यातले गुण ओळखणे, त्याला योग्य त्याला सन्मान देणे, योग्य जागा देणे, आणि त्यातून पुढे वाटचाल सुरू झाली कान्होजी आंग्रेंना आपल्याकडे करायचं. कान्होजी आंग्रे तोपर्यंत तारा राणींकडे होते, है ना, तारा राणींकडे होते. आणि कान्होजी आंग्रे हे तसं म्हणलं ना तर एक खूप मोठं समुद्री योद्धे म्हणता येईल, किंवा खूप मोठी ताकद म्हणता येईल समुद्र किनारपट्टीबद्दल. बेसिकली जे परदेशी सगळे आक्रमक होते, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, ह्यांना नमोहरम करणारा हा एकमेव होता कान्होजी आंग्रे. बरोबर. कान्होजी आंग्रेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वराज्यामध्ये सामील करून घेणं हे शाहू महाराजांचं एक उद्दिष्टच त्यांनी ठेवलं, कारण ती बाजू भक्कम करायची त्यांना होती. बरोबर. आणि 1715 मध्ये शाहू महाराजांना यश आलं. बाळाजी विश्वनाथ यांनी मध्यस्थी केली, कान्होजी आंग्र्यांना शाहू महाराजांच्या बाजूला वळवलं, आणि कान्होजी आंग्र्यांनी शपथ घेतली की मी माझा शेवटचा श्वास घेईपर्यंत शाहू महाराजांच्या चरणांशी एकनिष्ठ राहीन. अच्छा. ट्रीटी झाली, तह झाला, तहांच्या अटी शर्ती ठरल्या, आणि त्या बरहुकूम कान्होजी आंग्रे हे शाहू महाराजांच्या बाजूने उभे राहिले. जवळजवळ 1707 मध्ये जेवढे काही लढवे योद्धे होते, सरदार होते, ताराराणींच्या बाजूला होते किंवा फ्रीलान्स होते, आपले स्वतःच सगळ्या तुकड्या चालवणे, हे 99% लोक शाहू महाराजांच्या सेवेत येऊन दाखल झाले. 99% लोक झाले. काही लोक बंडखोर राहण्यास त्यांनी पसंती दिली. हे बघा, आपण आपल्याकडे काय की नाही, जो ह्यांच्या बाजूला उभा राहिला तो नायक, आणि जो उभा राहिला नाही तो खलनायक, असं नाही. हे बघा, राजकारण हे त्यावेळेसही होतं, आजही आहे. प्रत्येकाला आपलं महत्व त्या काळच्या राजकीय घडामोडींमध्ये मोठं असावं असं वाटत असणारच, आणि ज्यांना ते वाटत होतं ते ह्यांच्या शाहू महाराजांच्या विरोधात उभे राहिले. परंतु सगळ्यांचा विमोड शाहू महाराजांनी अत्यंत कल्पक बुद्धीनं आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सगळ्यांचा विमोड केला. कुठलाही शत्रू त्यांनी बाजूला ठेवला. त्यानंतर सगळ्यात मोठं जॉईनिंग जे होतं की जे पूर्वी काळापासून शाहू महाराजांच्या बरोबर होतं ते होतं पिलाजीराव जाधवराव. हे सुद्धा सरसेनापती होते. सगळ्यात मोठं जॉईनिंग होतं खंडेराव दाभाडे, फेरोशियस वॉरियर. त्यानंतर संताजी मोरे, दामाजी सोमवंशी. मी एक गोष्ट ऍड करतो बघा, हुमायूं पासनं अकबर पर्यंत, औरंगजेबापर्यंत 6 पिढ्या, मी तुलना करत नाही, मी तुम्हाला उदाहरण देतो. 6 पिढ्या मोगलांच्या झाल्या. 6 पिढ्या म्हणजे साधारणतः बघा 170 ते 180 वर्ष या लोकांनी राज्य केलं मोगलांनी. आपण मोगलांची सामोरा जास्त केला आपला, त्यामुळे आपण त्यांचे ह्या 6 पिढ्यांनी म्हणजे त्यामध्ये बाबर आहे, हुमायूं आहे, अकबर आहे, जहांगीर आहे, शहाजहान आहे आणि औरंगजेब आहे. 6 पिढ्यांनी जेवढे लढाऊ योद्धे तयार केले नाहीत त्याच्याही पेक्षा जास्त लढाऊ योद्धे मराठा लढाऊ योद्धे, मराठा म्हणले ह्याच्यामध्ये सगळ्या कास्ट येतात. मराठा ही प्रातिनिधिक आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सगळे येतात. सगळे नाव कुणाचं घेत नाही. बरोबर. ह्या औरंगजेबापर्यंतच्या म्हणजे बाबरपासनं औरंगजेब पर्यंत
ह्या 6 पिढ्यांनी जेवढे लढाऊ योद्धे तयार केले नाहीत तेवढे शाहू महाराजांनी एकट्याने 40 वर्षात केलेले. बर, अच्छा. मी ठामपणे एक गोष्ट सांगू शकतो आणि विथ प्रूफ सांगू शकतो, महाराष्ट्रातलं हम्म, एकही मराठा फॅमिली अशी नसेल. हम्म, मग तुम्ही नागपूर घ्या, अमरावती घ्या, वर्धा घ्या, जालना घ्या, रत्नागिरी घ्या, नंदुरबार घ्या, धुळे घ्या, नाशिक घ्या, जळगाव घ्या, असं एकही ठिकाण नसेल, एकही ठिकाणचा मराठा नसेल की ज्याच्यावर शाहू महाराजांनी कृपा केलेली नाही. पण मराठा म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, अशी एक हो व्याख्या हो हो. तुम्ही काही ठिकाणी ऐकायला मिळते. तुम्ही सांगितलं ना की आपण मराठा का म्हणतो, तर त्याचे संस्थापक मराठा होते, शिवाजी महाराज. हो, मग परंतु शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांना बरोबरच घेऊन ही स्वराज्याची स्थापना केलेली नाहीये. नाहीये. अनेक जाती धर्माच्या लोकांना पंथांच्या त्यांनी- बरोबर घेऊन त्यांनी, हो. आणि तीच किमया शाहू महाराजांनी साथ दिली. मी सांगितलं ना की ह्या माणसामध्ये गुणग्राहकता होती. कुठलाही माणूस असेल, कुठलाही, तुम्ही जर आज घनसावंगी सारख्या ठिकाणी गेलात, हम्म, जालना जिल्ह्यातलं गाव आहे, तिथली जी जाधव फॅमिली आहे, त्यांना वतन आणि इनाम शाहू महाराजांनी दिली इथं. बर, बरोबर ना. आज असंख्य दरेकर फॅमिलीज असेल, म्हणजे मी एक प्रातिनिधिक हो, हो. स्वरूपात 2-4 नावं तुम्हाला हा, हा, घेतो. मी माझ्याकडं कमीत कमी 3,000 लोकांची नावं अशी आहेत की जे शाहू महाराजांच्या ऑफिशियल ड्युटीवर होते कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये. मग ते आर्मीमध्ये असतील, मग ते नेव्हीमध्ये असतील, जे फिनान्स मध्ये असतील, ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असतील ना, है ना. हे अशी 3,000 वेगवेगळी नावं मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. बरं. तोंडपाठ तर नाहीत, पण ती वाचून दाखवू शकतो. नाही, पण तुम्ही तोंडपाठावरून मला म्हणालात, पण खरं तर इतिहास हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. हो. परंतु त्यातल्या सणावळ्या, त्यांची नावं लक्षात हो. ठेवणे हे फार महाकर्म कठीण काम. म्हणजे आपण जेव्हा शाळेत शिकलोय, होय पण तुम्ही हे एवढं सगळं इतकं मुखोद्गत आहे असं म्हणायला हरकत नाही. होय होय होय. वाचन तेवढ्या वेळ झालेलं आहे. म्हणजे तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. धन्यवाद पण धन्यवाद. पुन्हा आपण आपल्या विषयाकडे हा. येऊया. तर हे जे सगळं होतं की ह्या लोकांना आपल्या बाजूनं आणणं, की जे पॉवरफुल होते, जे खरंच पुढे जाऊन आपल्याला युजफुल ठरणार होते, असे लोक त्यांनी एकत्रित केली. मग अशी नावं सांगितल्या त्याप्रमाणे खंडेराव दाभाडे असतील, कान्होजी जेदे असतील, कान्होजी आंग्रे असतील, त्यानंतर तुमचे पिलाजीराव जाधवराव असतील, कान्होजी भोसले असतील, संताजी मोरे असतील, दामाजी सोमवंशी असतील. अफाट लोक यांनी एकत्रित केले की ह्या लोकांचा महाराष्ट्रात वावर सुरू झाला. बघा, राज्य मोगलांचं आहे, मोगल निघून गेलेत, पण त्यांच्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या छावण्या आहेत, त्यांच्याकडे आर्थिक नाणे आहेत, त्यांच्याकडे सरदेशमुखी कलेक्ट करायचा अधिकार आहे, बाकी कुणाला नाही ना. चौथ म्हणजे एक प्रकारचा टॅक्सच आहे, तो सुद्धा कलेक्ट करायचा अधिकार आहे. ते तुम्हाला एक पैसा सुद्धा स्वराज्याला मिळू शकत नव्हता, अशी ते व्यवस्था करून गेलेले होते. बर. शाहू महाराजांनी 1712 साली काय केलं, 1712 सालानंतर की दमनशाही चालू केली. सरळ सरळ गोड बोलून दमनशाही. कंपल्सरी आम्ही करणार कलेक्ट, हा. आम्ही तुमच्यातर्फे कलेक्ट, कुठला करार नाही, तह नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यांनी स्वतः चौथ आणि सरदेशमुखी हळूहळू आपली माणसं जमा लावून तिथं. फॉर एक्झाम्पल, साताऱ्यातली एक फॅमिली आहे, XYZ, 4 भाऊ आहेत. बर. 2 भाऊ शाहू महाराजांच्या पदरी आहेत, 2 भाऊ आता काही छोटं मोठं काम करतायत. बाबा ही 5-25 माणसं घे, आणि तू इथून औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड मध्ये जा, तिथलं कामकाज तू बघायचंस. त्यांनी ती 2 भाऊ जायचं, त्यांनी आपली लोक घ्यायची, तिथं जाऊन त्यांनी आपलं कामकाज, जे शाहू महाराजांनी त्यांना दिलेलं आहे हे कार्य, ते पार पाडायला सुरुवात. असे सगळीकडे ह्यांनी माणसं आपली पेरायला सुरुवात केली. मी पहिल्या भागात सुद्धा सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, परंतु एक वाक्य खूप मोठं आहे त्यांच्यासाठी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांना प्रस्थापित करायचं महान कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. अच्छा. आज भारताच्या पाठीवर, भारत भूमीच्या पाठीवर जेवढे काही मराठी आहेत,
ही सगळे शाहू महाराजांच्या मुळेच आहेत. मग ते गायकवाड्स असतील, ते होळकर्स असतील, ते शिंदेज असतील, ते पवार्स असतील, बर तुम्ही इंदोर कुठे म्हणजे नावं नाही. जे गाव तुमचं बाहेर अगदी तेलंगणा स्टेट असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, ह्या सर्व ठिकाणी, गुजरात असेल, माळवा असेल म्हणजे राजस्थानमध्ये असतील, या सर्व ठिकाणी मराठ्यांना प्रस्थापित करायचं काम शाहू महाराजांनी केलं. तेच आज जे मराठे तिथे आहेत ही त्यांचेच वंशज आहेत की ज्यांना अच्छा. शाहू महाराजांनी तिथं जाऊन पोस्टिंग दिलेलं आहे किंवा त्यांना तिथं डेप्युटेशन दिलेलं आहे. अच्छा. तर हे सगळं त्यांनी केलं. आपापली माणसं प्रत्येक ठिकाणी, म्हणतो ना आपण बुद्धिबळाच्या खेळामध्ये काय असतं दादा, तुमची सोंगटी कुठल्या ठिकाणी त्यावेळेस आहे ह्याला महत्व असतं. शाहू महाराजांनी आपली सगळी लोक योग्य ठिकाणी योग्य वेळेस सगळी लावून ठेवली, तयारी केली आक्रमक भूमिका घेण्यासाठी. हा जो संयम त्यांनी 7 वर्ष पाळला ह्याचं कारणच होतं की तुम्ही विदाऊट तयारी आक्रमक भूमिका करून चालतच नाही ना. बरोबर सांगितलं ना की गुड प्लॅनिंग अँड बेस्ट एक्झिक्युशन, करेक्ट, हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुमचं प्लॅनिंग परफेक्ट पाहिजे आणि तुमचं एक्झिक्युशन त्याहून परफेक्ट पाहिजे. प्लॅनिंग तर केलंय. आता सगळ्यात मोठा भाग होता त्यांच्या आयुष्यातला तो म्हणजे स्वराज्याचा हक्क परत मिळवून घ्यायचा. आणि फिनान्शियली जर तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय तर मोगल एरियातनं तुम्हाला टॅक्स कलेक्शन पाहिजे, की जे मोगलांना शक्य नव्हतं. मोगलांकडनं तो हक्क म्हणजे ते राज्यच त्यांचं नष्ट झाल्यासारखं. तुमच्याकडे टॅक्सेशनचे अधिकार आले, टॅक्स कलेक्शनचे अधिकार आले की तुम्ही त्या भूमीवर तुमचा अधिकार सांगितल्यासारखाच झाला. 1715 आणि सगळ्यात मोठं, हे सगळं जाऊन द्या, सगळ्यात मोठं म्हणजे आईसाहेबांची सुटका. अच्छा. हा भाग आपण कुठं विचारच केला नाही ना. हा भाग आपण कुठंच विचार केला नाही. बरं, मराठ्यांची लष्करी ताकद एवढी मोठी नव्हती की दिल्लीवर स्वारी करावी आणि दिल्लीवर आक्रमण करावं आणि बादशाह बरोबर युद्ध करावं आणि आईसाहेबांना सोडवून आणावं किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घ्याव्या. आईसाहेब म्हणजे येसुबाई साहेब. येसुबाई साहेब त्या कैदेतच आहेत ना. त्या अजून कैदेतच. ते सुद्धा त्यांच्या दृष्टीने एक मोठं कारण 1707 होता तो मोठा. त्यांची सुटका करून घेणं. बरं, एवढी ताकद लष्करी निर्माण झालेली नव्हती की आपण जाऊन दिल्लीवर आक्रमण करावं. मग त्यासाठी शाहू महाराजांनी 1715 पासून एक प्लॅन सुरू केला. त्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. पार्श्वभूमी अशी आहे की जो शाह आलम होता की ज्यांनी शाहूंची सुटका केली शाहू महाराजांची, तो 1712 मध्ये मेला दिल्लीमध्ये. परत त्यांच्याकडं तो वांशिक वॉर्स, त्यांचे युद्ध सुरू झाले. 2-3 महिन्यामध्ये 2 बादशाह मेले आपापसात लढाई करून. एक आला त्यानं 4 लोक कापली, तो बादशाह झाला. दुसरा आला त्यानं त्याला कापला, तो बादशाह झाला. तिसरा आला फारुख शाह. अच्छा. आता फारुख शाहला एक स्ट्रॉंग बॅकिंग होतं. ते होते एक सय्यद ब्रदर्स म्हणून होते, हसन आणि हुसेन. हे 2 भाऊ होते की जे किंग मेकर होते. म्हणजे ज्या पद्धतीनं मिर्झा राजे जयसिंग हा किंग मेकर होता औरंगजेबाला बादशाह बनवण्यामध्ये, तशाच पद्धतीने हे किंग मेकर ठरले आणि त्यांनी फारुख शाहला दिल्लीचा बादशाह बनवला. म्हणजे त्याच्या मदतीने, ह्या 2 भावांच्या मदतीनं फारुख शाह हा दिल्लीचा बादशाह झाला. दिल्लीचा बादशाह झाल्यानंतर त्यानं सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट चेंज करायला सुरुवात केली. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे दख्खनचा सुभेदार कोण, तर दख्खनचा सुभेदार त्यानं निजाम उलटला पाठवलं इथं. आणि ते जे 2 सय्यद ब्रदर्स होते त्यांना आपल्या बाजूला ठेवलं. आणि का कुणास ठाऊक ही थोडीशी संशय वृत्ती ह्यांच्यात खूप होती मोगल सल्तनत किंवा मोगल बादशाहांच्या. बरोबर, कधीच त्यांनी कोणावर विश्वास ठेवला नाही. आणि त्याला असं वाटायला लागलं की ही जी 2 भाऊ आहेत हे कदाचित आपला कम करतील किंवा काटा काढतील, आपला काटा काढतील, स्वतः बादशाह होतील, राज्य बळकवतील, दुसऱ्या कोणा आपल्याला केले तसं दुसऱ्या कोणाला. त्याची संशय वृत्ती वाढायला लागली. संशय वृत्ती वाढायला लागल्यावर काय झालं, एक त्याचा पार्ट म्हणून त्याने जो हसन हुसेन जे होते त्यापैकी जो हुसेन होता त्या दोघांची ताटातूट केली आणि हुसेनला 1715 मध्ये दख्खनचा सुभेदार म्हणून रवानगी केली. निजाम उलटला परत बोलवलं दिल्लीला आणि ह्याची नेमणूक दख्खनचा सुभा म्हणजे आपल्या सुभेवर केली.
दख्खनच्या सुभ्यावर गेल्यानंतर त्याची कट कारस्थानं त्या दिल्लीच्या बादशाची सुरू झाली. त्यानं आपल्या इथल्या लोकांना सांगितलं की ह्याला कसल्याही प्रकारचं कोऑपरेशन करू नका, ह्याला कसल्याही प्रकारचं कोऑपरेशन तुम्ही करू नका, उलट ह्याच्यावर हल्ले करा, अनामिक हल्ले करा, कुणी केलेत माहित नाही असं. एक मोठं युद्ध झालं, आजच्या भाषेत सर्जिकल स्ट्राईक. तुम्ही अशा पद्धतीनं त्याला करा, त्याला त्रासदी द्या. आणि एक मोठा सरदार होता दाऊद खान म्हणून, तो चालून गेला त्या हुसेनवर, युद्ध झालं, तो दाऊद खान मारला गेला. आणि थोडीशी भनक हुसेनला लागायला लागली की काहीतरी चुकीचं घडतंय आपल्या बाबत, आणि हे काही खूप चांगलं नाहीये. तरी सुद्धा तो इथं ठामपणे उभा राहिला. मराठ्यांना फारुख शाहनं सांगायला सुरुवात केली की तुम्ही त्याच्यावर आक्रमण करा, त्याला त्रास द्या. मराठ्यांनी त्याचं काय ऐकलंच नाही. म्हणजे शाहू महाराजांनी काय त्याचं, शाहू महाराजांपर्यंत येणार ना पहिल्यांदा सगळी गोष्ट. डायरेक्ट कम्युनिकेशन काही नाहीये फारुख शाह आणि शाहू मध्ये, मग माणसांच्या मार्फत. मराठ्यांनी काय त्याला भीक घातली नाही कुणाला, फारुख शाहला. आणि हाच मुद्दा शाहू महाराजांनी बरोबर पकडून ठेवला की ह्यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्सेस निर्माण झालेले आहेत, ज्या अर्थी फारुख शाह आपल्याला सांगतोय की त्याच्या दख्खनच्या सुभेदारावर तुम्ही चाल करून जावा, त्याला त्रासदी पोचवा, त्याला स्टेबल होऊन देऊ नका. ह्याचा अर्थ असा आहे की ह्यांच्यामध्ये ह्यांची मनं दुबंगलेली आहे. ह्याच बरोबर मुद्दा शाहू महाराजांनी पकडलाय बघा. हे बुद्धी कौशल्य, हे राजकीय बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतो आपण. आणि शाहू महाराजांनी काय केलं की त्याचा जो एरिया आहे, दिल्लीकडे जाणारा जो हायवे, महाराष्ट्रातनं दिल्लीकडे जाणारा, गुजरात मार्गे, माळवा मार्गे, इकडं मराठ्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. बेसिकली ते आक्रमण कुणावर होती तर हुसेनवर. माळव्यातनं रस्ता दिल्लीपर्यंत जातो. खंडेराव दाभाडे खूप आतपर्यंत घुसले. त्यांना फक्त एवढीच होती की तुम्ही घुसायचे, तुम्हाला वॉर्निंग साईन्स द्यायच्यात त्याला, आम्ही काय करू शकतो, तुझं इथलं जीवन जे आहे ना आम्ही अगदी नरकासारखं बनवू शकतो, हे त्यांनी हुसेनला सांगितलं. म्हणजे हुसेनपर्यंत त्यांना तो संदेश पोहोचवायचा होता. आणि हळूहळू हुसेनच्याही लक्षात यायला लागलं की आपल्याला काहीतरी चाल रचली पाहिजे, आपल्याला कुठली तरी एक पद्धतीनं बाजू घ्यायला पाहिजे की आपण बादशाच्या बाजूने उभं राहायचं का बादशाच्या विरुद्ध उभं राहायचं. तो ठार बादशाच्या विरुद्ध ठामपणे उभा राहू शकत नव्हता, एकदम स्ट्रॉंग भूमिका घेऊन. आणि शाहू महाराजांनी त्याची ही अगतिकता ओळखली. हा हुसेन जेव्हा दिल्लीतनं निघाला होता महाराष्ट्रात येण्यासाठी, तेव्हा त्याबरोबर एक शंकराजी मल्हार म्हणून एक वकील बादशाहनं पाठवला होता की तो त्याच्याबरोबर कायम राहणार है ना. आणि ही दोघांच्या मध्ये चर्चा झाली की ही आता अशी परिस्थिती निर्माण झाली, इकडं आग आहे, इकडं विहीर आहे, इकडं बादशाह आपल्या जीवावर उठला, इकडे शाहू आपल्या जीवावर उठला. आपल्या दृष्टीनं सगळ्यात चांगली बाजू कोणती. शंकराजी मल्हार म्हणला तुम्ही शाहू महाराजांच्या बरोबर ट्रीटी करा. म्हणजे शाहू महाराजांना जे हवं होतं त्याचे सगळं त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलं होतं की तो माझ्याकडे कसा येईल. बरोबर. बघा हे थोडस लांबतंय, म्हणजे हा एपिसोड थोडा मला वाटतं कोणाला तसं बोर व्हायचं काही कारण नाही, कारण इतिहास आणि तुमच्या त्या मधा भाषेतून असं ते ऐकतच राहावं असं वाटतं. हे जे आहे की म्हणजे शाहू महाराजांना फेवरेबल कंडिशन्स घडत होत्या. शाहू महाराजांना देखील हेच हवं होतं की दिल्लीच्या बादशाचा उजवा हात हा माझ्या बाजूला यायला. आणि परिस्थितीनं ते म्हणजे परिस्थिती सुद्धा तशी निर्माण झाली की शाहू महाराजांच्या भेटीला, शाहू महाराजांच्या बरोबर चर्चा करायला, किंवा तह करायला हुसेन स्वतः खूप त्याला उत्सुक झाला होता. आणि शंकराजी मल्हारनं त्याला सल्ला दिला की आपण शाहू महाराजांच्या बरोबर तह करूया. शाहू महाराजांकडे शंकराजी मल्हार आले साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावर, आणि शाहू महाराजांनी अटी ठेवल्या. माझ्या तह करायच्या ह्या अटी, मला चौथचा अधिकार पाहिजे. जे दक्षिणेतले 6 सुबे आहेत मुघलांचे, त्या सुब्यांमध्ये मी चौथ
वसूल करणार. सरदेशमुख ही माझ्याकडे असावी. तिसरी, जे माझे आजोबा शिवाजी महाराजांचे जे स्वराज्याच्या भूमी सीमा होत्या त्या सीमेपर्यंत माझं राज्य राहिला पाहिजे. तिसरं, बघा किती म्हणजे आपल्या घराण्याबद्दल त्यांना किती आदर, अभिमान. तुम्ही संभाजीराजांना कुठलाही त्रास देता कामा नये. संभाजीराजे कोण? तर तारा राणींचे जी गादे चालवत होते. बघा, त्यांनाही कुठली त्रासदी पोहोचवता तुम्ही कामा नये. चौथी आणि सगळ्यात शेवटची मागणी होती की आईसाहेबांची सुटका करायची. हा लोकल लेवलचा इथला तह होता. हा तह झाला. हुसेननं त्याला मान्यता दिली. येस, फायनल अप्रुव्हल बादशाहचं पाहिजे. फायनल अप्रुव्हल बादशाहचं पाहिजे. तर ठीक आहे म्हणले. आता तुम्ही मान्य केलाय. सहसा सुभेदाराने केलेले तह करार हे दिल्लीत जाऊन अप्रुव्हल व्हायचेच, त्यामध्ये कधी हे नसायचं. त्यांनी तसा तिकडनं त्यांना संदेश आलेला असेल का तशी डिस्कशन सुद्धा झालेली असेल. फायनल साधारणतः तसं असायचं. जसा मिर्झाराजे जयसिंगांबरोबर शिवाजी महाराजांनी तह केला, त्याचा फायनल अप्रुव्हल औरंगजेबाचा. तो तह आपल्याला कागदपत्रांसकट बिकानेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतो, औरंगजेबाच्या पंजासकट. त्याचा अप्रुव्हल आहे त्यात तहाला. म्हणजे जे झालं होतं त्यात कुठलीही काटछाट न करता तो तह त्यांनी केलेला होता. आता झालं कसं की ही बातमी फारुख शायरपर्यंत पोहोचली की असा असा हुसेननं तह केलेला आहे. आता हुसेननं का तह केला असा त्याच्या बुद्धीमध्ये थोडस खलनायकी वृत्ती किंवा संशय वृत्ती जागी झाली. तर हे अप्रुव्हल घ्यायला हुसेन दिल्लीकडे निघाला. शाहू महाराज म्हणले ठीक आहे, आता जे काही पडद्यामागच्या हालचाली आहेत त्या आपल्याला ठाऊक नाहीत, त्या आपण तर्कावरच सांगू शकतो. बरोबर, तर्क आपण लावू शकतो की हुसेन दिल्लीकडे निघाला आणि तिथं जे काही घडामोडी घडणार आहेत त्याचं फ्युचरिस्टिक आकलन शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्याचा विमोड कसा करायचा हे शाहू महाराजांनी ठरवलेलं आहे. तिथे सातारच्या अजिंक्य ताऱ्यावर केले काय होऊ शकतं ना. तह ठेवला फारुख शायरच्या समोर तर तो काय करू शकतो, नाकारू शकतो, स्वीकारू शकतो. बरोबर, किंवा काही गोष्टी स्वीकारू शकतो, काही नाकारू शकतो, किंवा झिडकारू सुद्धा शकतो की आपण नाही का माशी झिडकारल्यासारखी झिडकारू शकतो. तर अशा वेळेस स्वीकारल्यानंतर काय करायचंय आणि त्यानं म्हणजे त्यानं स्वीकारलं नाही तर तुम्हाला काय करायचंय. अच्छा, ह्या दोन्ही गोष्टी ह्या सगळ्या इथं ठरलेल्या आहेत. शाहू महाराजांनी साधारणतः एक 20 ते 22 हजाराचं सैन्य दिलेलं आहे त्याच्या सोबतीनं की तू जा, आमचं सैन्य तुझ्या बरोबर दिल्लीत येणार आहे. उद्या काही बरं वाईट घडलं तर आम्ही आता कुठल्याही तयारीला पोचलेलो आहे. मी 12 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 11 वर्षांमध्ये माझं जे दिल्लीवर आक्रमण करायचं स्वप्न होतं काय किंवा माझ्यात ती क्षमता नव्हती, आज ती क्षमता आहे आणि मी तुझा वापर हा प्याद्यासारखा करणार. हे हुसेनला कळालं असेल नसेल माहित नाही. आणि मराठ्यांचं सैन्य शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीकडे कूच करून गेलं. त्यांच्या बरोबर आहे हुसेन. त्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत तर हे सगळे म्हणजे लॉर्ड्स ऑफ लॉर्ड्स ज्यांना म्हणतो ना आपण, असे सगळे एक सरदार आहेत, दिग्गज सरदार, त्या काळातले सर्वात श्रेष्ठ सरदार. हे शाहू महाराजांच्या सैन्यातनं दिल्लीपर्यंत पोहोचले. बाळाजी विश्वनाथ आहेत, खंडेराव आहेत, कान्होजी आहे, संताजी आहे, असे खूप खूप लोक आहेत. आणि ह्यांना दिल्लीच्या बाहेरच उभं करायला त्यांनी सांगितलं. तुम्ही दिल्लीच्या बाहेर उभं राहायचं. 2 स्पेशल वकील आहेत शाहू महाराजांचे अपार्ट फ्रॉम दिस पीपल्स. म्हणजे ह्या लोकांपासून 2 स्पेशल वकील आहेत जे शाहू महाराजांचे प्रतिनिधी आहेत. असतात ना दरबारातले प्रतिनिधी. एक आहे खंडोवल्ला आणि एक आहे पारसनीस. अच्छा, ही 2 लोक ही तुम्हाला सांगतो ना की ज्यांना आपण कूटनीती तज्ञ म्हणतो ती त्याबरोबर आहेत. त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन शाहूंना द्यायची आहे. डे टू डे अपडेट्स. आज इथं पोचलो, आज तिथं पोचलो, आज ह्या घडामोडी घडल्या, त्या तिथं पोचलोय, त्या घडामोडी. आणि त्या घडामोडींना शाहू महाराजांचं उत्तर असायचं की असावं, कारण हे स्पेशल वकील्स आहेत, त्याला कुठेही आधार नाहीये.
पण हे तर्कावर आधारित आहे मी सांगतो. आणि हे दिल्लीत पोहोचल्यानंतर फारुख शायरकडं हुसेन गेले की हे मराठ्यांनी तह केलेलं आहे, तुमची मान्यता ह्याला पाहिजे. सुरुवातीच्या कालखंडाला त्यांनी थोडासा नाही का असा वाईट वाक्यांचा, वाईट शब्दांचा वापर केला आणि ते फेटाळून लावलं. परत 2 दिवसांनी हुसेन गेले, त्यांनी सांगितलं की बाबा हे स्वीकारणं गरजेचं आहे. मराठ्यांची सगळं सैन्य आता उभय सीमेवर आणि फार खुखार सैन्य आहेत ते. मराठी एकदा त्यांचं रक्त तापलं तर ते काही तुमचा विनाश घडवल्याशिवाय थांबणार नाही. असं धमक्या दिल्या. त्या धमक्यांना सांगितलं थोडक्यात. धमक्यांना त्यांनी काही भीक घातली नाही. शाहू महाराजांच्या बाबत त्यांनी थोडेसे अपशब्दांचा वापर केला आणि त्यांनी नकारच द्यायला सुरुवात केली. 3-4 मीटिंग्स नंतर जेव्हा त्याला ती दाहकता कळाली मराठ्यांच्या सैन्याची, जी शाहूंच्या आदेशानं तिथं पोहोचलेली आहे, तेव्हा त्यानं हा तह करायचा निर्णय घेतला. बघा, तह करायचा निर्णय घेतल्यानंतर त्याने एकच सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना सीमेच्या आत घ्यायचं नाही. तह करायला तयार झाल्यानंतर बघा, तह होत नाही तोपर्यंत मराठे बाहेर उभे होते. तह करायला तो तयार झाला आणि मराठ्यांनी दिल्लीमध्ये एंट्री घ्यायला सुरुवात केली. फारुख शायर सांगत होता हुसेनला की तू ह्यांना रोख, तू त्यांना आत येऊन देऊ नको. तो म्हणला वेळ निघून गेले, मी काही करू शकत नाही, ते माझ्या हातात आता नाहीये. बघा, हा तुमच्या म्हणजे ह्या पॉडकास्टचा सगळ्यात मोठा क्षण आहे मी असं म्हणेन. की दिल्लीच्या बादशाहनं, औरंगजेबाच्या वंशजानं शाहूंच्या सर्व अटींना मान्यता दिली. तो जो तहनामा आहे तो हुसेनकडे सुपूर्द केला. तो करारनामा हुसेननं आपल्या ताब्यात घेतला. तो जो बादशाह आहे फारुख शायर, त्या क्षणी त्या फारुख शायरला त्या हुसेननं त्याच्या सिंहासनावरनं खाली खेचलं, त्याच्या डोळ्यात सळ्या घातल्या आणि त्याचं मुंडकं छाटून टाकलं. ज्या पद्धतीनं औरंगजेबानं संभाजी महाराजांची क्रूर हत्या घडवून आणली होती, त्याहीपेक्षा क्रूर पद्धतीनं शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या वंशजाची हत्या त्याच्या दरबारात घडवून आणली. इथं शाहू महाराजांची सगळी बुद्धिमत्ता, शाहू महाराजांची समयसूचकता आणि शाहू महाराजांची प्रतिशोध घेण्याची जी एक त्यांना वृत्ती होती म्हणता येत नाही, एक लालसा निर्माण झाली की नाही मी संपवणार. अशा पद्धतीनं शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला मोगल बादशहाला त्याच्या दरबारात ठार मारून घेतला. याची जाणीव आपल्या मराठ मंडळींना, महाराष्ट्राला नाही, याची खंत खूप मोठी आहे. शाहू महाराज कुठे आहेत? इथनं 13 किलोमीटर, 1300, 1400, 1500 किलोमीटर असत दिल्लीचं अंतर, जास्त असत, 2-3 हजार किलोमीटर असत. शाहू महाराज इथं बसलेत आणि सगळं ऑपरेशन जे दिल्लीत चाललंय है ना, सगळं ऑपरेशन जे दिल्लीत चाललंय, त्या ऑपरेशनची सगळी सूत्र शाहू महाराज ह्या अजिंक्य ताऱ्यावरनं हे करतायत, सूत्र हलवतायत. ऑपरेशन भाषेत म्हणायचं तर वॉर रूम चालवत आहे, अजिंक्य ताऱ्यावरती प्रत्यक्ष वॉर तिथं चाललंय, पण वॉर रूम हित आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग हे आधीच 1-2-3 वर्ष ह्या अजिंक्य तारा किल्ल्यावर शाहू महाराजांच्या दरबारात रोज त्याच्यावर चर्चा घडवून आणत, रोज नवीन लोक सामावून घेत शाहू महाराजांनी हे मोठं कार्य, आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला तर घेतला, परंतु आपल्या आईला देखील त्यांनी सुखरूप सोडवून आणलं. शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याच्या सीमारेषा होत्या त्या ह्या मुघलांपासून मुक्त केल्या, आर्थिक स्रोत स्वतःचे मोठमोठे निर्माण केले आणि ह्या
महाराष्ट्रामध्ये अनेक लोक असे विचारतात की मग दिल्लीवर सत्ता स्थापन का केली नाही. शिवाजी महाराजांचं स्वप्न दिल्लीवर सत्ता नव्हतंच. स्थापन करण्याचं नव्हतंच, संभाजीराजांचंही नव्हतं. संभाजीराजांचं तर रामसिंग म्हणजे मिर्झा राजे जयसिंगांचे पुत्र रामसिंग, त्यांना एक संस्कृत मध्ये पत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला बिकानेरच्या पुरा अभिलेख खात्याच्या एका संग्रहालयात आढळलं. संस्कृत मध्ये लिहिलेलं पत्र आहे की त्यामध्ये ते सांगतात, हे बघ मला काही इंटरेस्ट नाही ते दिल्लीचं राज्यविज्य, माझा सर्वात मोठं स्वप्न आहे औरंगजेबाचा विनाश. अच्छा. औरंगजेबाला संपवलं की तूच दिल्लीचा बादशाह, मला दिल्लीचा बादशाह होण्यात काही नाही, मला माझं राज्य जेवढं आहे त्यात मी सुखी आहे, माझी प्रजा सुखी ठेवणं हे माझं सर्वात आद्य कर्तव्य आहे. बरोबर. तर शाहू महाराजांनी एक लोक दुसऱ्या अर्थाने विचार करत नाहीत की दिल्लीला नुसताच त्यावेळेस एक नंतरच्या कालखंडामध्ये एक दगडी राजधानी म्हणून एक दर्जा होता. पण त्या काळी 1720 नंतर खऱ्या अर्थानं सातारा ही भारताची अघोषित राजधानी होती, याचा विसर कुणालाही पडता कामा नये. त्यानंतरच्या शाहू महाराजांच्या जोपर्यंत शाहू महाराज जिवंत होते तोपर्यंत साताऱ्याचं स्थान हे भारतीय राजकारणामध्ये सर्वात मोठं आणि अढळ होतं, सर्वोच्च होतं. भारतामध्ये कुठलीही राजनैतिक गोष्ट घडवायची असेल, करायची असेल, कुठलाही तह करायचा असेल, कुठल्याही सुधारणा करायच्या असतील, कुठलेही युद्ध करायचे असतील, कुठल्याही युद्धांचे तह करायचे असतील, कुठल्याही राज्यातले असतील, तर त्याचा तंटा, त्याचे सगळे निर्णय ह्या साताऱ्यात घडत होते, ह्या साताऱ्याच्या अजिंक्य ताऱ्यावरनं घडत होते, ह्या साताऱ्याच्या तख्ताची बाग जी आहे तिथल्या राजवाड्यावरनं घडत होते. आणि हे सलग 1 नाही 2 नाही 20 वर्ष. एक विचार करा, शिवाजी महाराजांची राजधानी किल्ल्यावर होती, डोंगरावर होती, संभाजी महाराजांची राजधानी डोंगरावर होती, राजाराम महाराजांची राजधानी डोंगरावर होती, पण शाहू महाराजांनी ही डोंगर दऱ्यातली राजधानी ही समतल भूमीवर आणली. आलं लक्षात, समतल भूमीवर आणली आणि तिथून साताऱ्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून दिले. मला तुमची राजधानी नको, तर मी माझी राजधानी स्वतः स्थापन करेन आणि त्याचं महत्व संपूर्ण जगाला समजेल, संपूर्ण जगाला मान्य करावं लागेल, अशी भूमिका शाहू महाराजांची असावी असं मला वाटतं. कारण त्यांनी दिल्ली जिंकलं नाही त्याच्या मागचंच कारण होतं की सातारा शहर हे नंतरच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतीय राजकारणाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो ना, त्या पद्धतीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होती. सातारा शहराचं महत्व सांगतो ना की दिल्लीमध्ये जेव्हा हे सगळं 1719 मध्ये घडत होतं, हे आत्ताचा जो एपिसोड हुसेन अलीचा आणि फारुख शाहचा सांगितला, त्यावेळेस शाहू महाराजांचं सैन्य जेव्हा दिल्लीत घुसलं तेव्हा भूषणांचा एक छंद आहे, इतकं सुंदर लिहितो की शाहू महाराजांचं सैन्य दिल्लीत इतक्या रुबाबदारपणे फिरत आहे, इतक्या रुबाबदारपणे फिरत आहे. यांचे रंगीबेरंगी घोडे, यांची रंगीबेरंगी वस्त्र, यांची अफाट शस्त्र, हे पाहून आज मला असं वाटतंय की दिल्ली ही सातारची नववधू आहे. आलं लक्षामध्ये, म्हणजे दिल्लीला सातारची नववधू म्हणून कोणी संबोधलंय तर कवी भूषणांनी संबोधलेलं आहे. इतकं महत्व ह्या सातारा शहराला, ह्या शाहू नगराला आणि एकंदर आपल्या ह्या संपूर्ण भूभागाला त्या कालखंडामध्ये होतं. म्हणून आपण आज आपल्याकडं सगळेजण राजधानी सातारा म्हणवतो, पण बेसिकली ती राजधानीची निर्मिती कोणी केली, या राजधानीचं महत्व कोणी वाढवलं, या राजधानीला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणी बनवलं, याची जाणीव आपल्या लोकांना खांडके साहेब नाहीये. अच्छा मंडळी, इतिहास आणि त्याच्याविषयी जाणून घ्यायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. ह्या गोष्टी ऐकण्यात कितीही वेळ गेला तरी आपण त्यात रममाण होऊन जातो आणि त्यातून तो जर इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांचा असेल तर मग विचारायची सोय नाही. आपण जाणून घेत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज, ज्यांनी शाहू नगरीची म्हणजे सातारची स्थापना केली आणि मग त्यांची औरंगजेबच्या कैदेतून कशी मुक्तता झाली, मग त्यांनी महाराष्ट्रात कसा प्रवेश केला आणि अजिंक्यताऱ्याचं महत्व तुम्ही आता या सगळ्या एकूणच भागात ऐकलं असेल, किती महत्व त्या सगळ्या गोष्टीला होतं. त्यामुळं
या अजिंक्यताराचं महत्व खूप आहे. आपण ते आणखीनही पुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत, कारण आम्ही असं त्यावेळेला म्हणलो होतं की अजून एखाद दुसरा भाग होईल, पण ही एक अखंड व्याख्यानमाला अजयजींची चालू आहे. आणि मी त्यांचं कौतुक एवढ्यासाठी केलं की इतिहास ऐकायला आवडतो लोकांना, परंतु त्याच्यातल्या सनवळे लक्षात राहत नाहीत, त्याच्यातली नावं लक्षात राहत नाहीत. पण अजयजींचं कौतुक यासाठी आहे की इतकी सगळी नावं, त्याच्यातल्या पूर्ण तारखेनिशी त्यांची तोंडपाठ आहेत, मुखोद्गत आहेत. आपण अजय यांच्याशी, आणि हा सिलसिला असाच आपण चालू ठेवणार आहोत. अजून पुढच्या काही भागांमध्ये शाहू महाराज आणि शाहू नगरीची स्थापना या विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार अजयजी, पुन्हा आपण नक्की नक्की भेटणार आहोत, आणि वेळ काढून तुम्ही आम्हाला आणि आमच्या सर्व श्रोत्यांशी किंवा आमच्या श्रोतृवर्गाशी संवाद साधताय, त्यांना माहीत नसलेल्या गोष्टींची जाणीव करून देताय. मी मनपूर्वक तुमचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. धन्यवाद. आणि मी पुन्हा तुम्हाला या स्टुडिओमध्ये निमंत्रित करतो. नक्की. मंडळी, आपण पाहताय लोकवृत्तच्या पुढच्या भागात आपण अजून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार.